श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, सावधान. 10 जुलै ते 20 जुलै 2026 हा काळ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहिलेल्या अशा 5 घटना ज्या आता सत्यात उतरणार आहेत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, माझं नशीब कधी बदलणार? तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. या 10 दिवसात तुमच्या आर्थिक परिस्थितीत क्रांती, नोकरीत मोठी बढती आणि वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत. तर मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून पैशाच्या विवंचनेत अडकलेल्या मेष राशीच्या जातकांसाठी आता सुवर्ण काळ सुरू होणार आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहाची स्थिती अशा प्रकारे बदलत आहे की ज्या आर्थिक संकटामुळे तुमचे अनेक महत्त्वाचे निर्णय थांबले होते, ते सर्व अडथळे आता एका झटक्यात दूर होणार आहेत. तुम्हाला केवळ आर्थिक ध्येयच मिळणार नाही, तर अचानक धनलाभाचे असे योग तयार होत आहेत की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हे धन केवळ पगारातून किंवा व्यवसायातून येणारे उत्पन्न नसेल, तर ते अचानक मिळालेली मोठी रक्कम, जुने अडकलेले पेमेंट किंवा एखाद्या विसरलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा अनपेक्षित परतावा असू शकतो. दुसऱ्या बाजूला तुमच्या जुन्या व्यवहारांमधून आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली आर्थिक प्रकरणे आता पूर्णत्वास जाणार आहेत, ज्यामुळे तुमच्या मनावरचे ओझे पूर्णपणे हलके होईल. जर तुम्ही कर्ज किंवा व्याजाच्या चक्रात अडकले असाल, तर आता त्यातून बाहेर पडण्याचा एक सुवर्ण मार्ग तुम्हाला सापडणार आहे. तुमच्या हाती येणारा पैसा तुम्हाला केवळ आर्थिक सोबतच देणार नाही, तर तो तुमच्या कुटुंबाच्या पूर्ण गरजा करण्यासाठी एक मोठा आधार ठरेल. आता तुम्हाला नशिबाची साथ इतकी प्रबळ मिळणार आहे की तुम्ही जिथे हात लावाल तिथे तुम्हाला फायद्याचे संकेत मिळतील. तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचे झाले तर या काळात तुमच्याकडे पैशाचे व्यवस्थापन करण्याची एक नवी बुद्धी चालणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक पुनर्जन्म असल्यासारखा आहे, जिथे तुम्ही भविष्यासाठी मोठी बचत करण्यास सक्षम व्हाल. मात्र या काळात मिळालेल्या लक्ष्मीचा वापर करताना उतावळेपणाने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. शांत डोक्याने आणि योग्य विचाराने घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला पुढील अनेक वर्षासाठी श्रीमंताच्या मार्गावर नेऊन ठेवतील. ही केवळ एक छोटीशी सुरुवात आहे. तुमच्या मेहनतीचे आणि संयमाचे फळ आता तुम्हाला मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आर्थिक संधीचे मनापासून स्वागत करा. तर मेष राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक जीवनात आता सुवर्ण काळ येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या घरातील वातावरण, जे वादविवाद, संवादाचा अभाव आणि तणाव निर्माण झाला होता, तो आता पूर्णपणे विसरून जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर होऊन परस्पर विश्वास वाढणार आहे. जे नातेसंबंध दुरावले होते ते पुन्हा नव्याने जोडले जातील. तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि बऱ्याच दिवसापासून घराला लागलेली नजरेची बाधा दूर झाल्यासारखे वाटेल. या काळात तुमच्या शब्दांना कुटुंबात विशेष महत्त्व प्राप्त होईल. घरातील सदस्य तुमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतील आणि तुमचा निर्णयाचे स्वागत करतील. घरातील एखादे प्रलंबित शुभ कार्य किंवा आनंदाची बातमी तुम्हाला सुखद धक्का देऊ शकते. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रम किंवा छोटेखानी समारंभ तुमच्या नात्यातील दुरावा मिटवण्यासाठी कारणीभूत ठरेल. घरात हसण्या खेळण्याचे वातावरण निर्माण झाल्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि तुम्ही अधिक उत्साहाने वैयक्तिक आयुष्याकडे पाहू शकाल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्या जोडीदारासोबत किंवा घरातील जवळच्या व्यक्तीसोबत काही गंभीर मतभेद असतील, तर ही वेळ ते सोडवण्यासाठी सर्वात योग्य आहे. समोरच्या व्यक्तीचे मन वळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि जुन्या कडू आठवणींना पूर्ण विराम मिळेल. कौटुंबिक शांतता हेच तुमच्या प्रगतीचे मुख्य शत्रू आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुमचे घर आनंदी असते तेव्हा बाहेरील जगातील आव्हाने पेलण्याची तुमची ताकद दुग्नीकृत होते. त्यामुळे आता कुटुंबाला वेळ द्या, त्यांच्यासमोर आनंदाचे क्षण घालवा आणि पुन्हा एकदा एकात्मतेने सुखी आयुष्याचा प्रवास सुरू करा. तर मेष राशीच्या जातकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची वेळ आहे, कारण तुमच्या कुंडलीतील ग्रहाचे भ्रमण तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूवर मात करण्याची अभेद्य शक्ती प्रदान करत आहे.
गेल्या काही दिवसात ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे उभे राहून तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न केला किंवा जे लोक तुमच्या प्रगतीला पाहून मत्सराने ग्रासलेले होते ते आता आपोआप शांत होतील. तुमची प्रगती आणि तुमचा वाढता आत्मविश्वास पाहून हे लोक आता तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस करणार नाहीत. तुमचा प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग चालण्याची वृत्तीच तुमच्या संरक्षणाचे कवच बनेल, ज्यामुळे कोणत्याही षडयंत्राचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. जर तुम्ही गेल्या काही काळापासून कोर्ट कचेरी, जमिनीचे वाद किंवा कायदेशीर चौकटीमध्ये अडकलेले असाल, तर आता काळाची पावले तुमच्या बाजूने पडत आहेत. प्रलंबित असलेल्या कायदेशीर प्रकरणामध्ये तुम्हाला सकारात्मक वळण पाहायला मिळेल आणि अनेकदा हे वाद तुमच्या बाजूने निकालात निघण्याची शक्यता आहे. कायद्याची ताकद आणि नशिबाची साथ मिळालेल्यामुळे तुमची बऱ्याच काळापासून असलेली कायदेशीर चिंता आता संपणार आहे. तुमच्या विरोधात असलेल्या कागदपत्राची किंवा आरोपाची धार कमी होऊन तुम्हाला लवकर मानसन्मानपूर्वक यातून मुक्ता मिळेल, ज्यामुळे तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल. या कालखंडात तुम्हाला तुमची खरी व्यक्ती उमजणार आहे आणि कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला दैवी मार्गदर्शन लाभणार आहे. कोणत्याही संकटावर विजय मिळवण्याची जिद्द तुमच्यामध्ये निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही शत्रूवर केवळ मातच करणार नाही तर त्यांच्यावर तुमचा प्रभावही पाडाल. भीतीचे सावट पूर्णपणे दूर होईल आणि तुम्ही एका वेगळ्याच आत्मविश्वासाने आणि ध्येयाने पुढील आव्हानांना सामोरे जाल. लक्षात ठेवा, हा तुमच्या विजयाचा काळ आहे आणि त्याचा सत्याचा विजय हा शेवटी अटळच असतो. त्यामुळे आता कोणत्याही गोष्टीला घाबरण्याचे सोडून ध्येयाने पुढे जाण्याची हीच ती योग्य वेळ आहे. नोकरी करणाऱ्या मेषराशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या कामाची दखल घेतलेली जात नव्हती किंवा पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण होत नव्हते, तर आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे. वरिष्ठाकडून तुमच्या कामाचे भरभरून कौतुक होईल आणि जबाबदारीच्या नवीन जागा किंवा पदे तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची कार्यक्षमता आणि कामातील सातत्य पाहून ऑफिसमधील तुमचे स्थान अधिक मजबूत होईल. बेरोजगार व्यक्तींना या काळात एखाद्या नवीन ठिकाणी नोकरीची उत्तम संधी किंवा एखाद्या नवीन प्रोजेक्ट हाती लागण्याची शुभ वार्ता मिळू शकते. व्यावसायिक लोकांसाठी तर हा काळ एखाद्या संधीच्या खाणीसारखा आहे. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय अनुकूल आहे. व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील आणि लांबवलेली व्यवहार आता फायद्याचे ठरतील. भागीदारीतील व्यवसायात असलेल्या जातकांसाठी हा काळ विशेष फलदायी असू शकतो. तुमच्या सहकार्यासोबतचे संबंध सुधारतील आणि व्यवसायाचा विस्तार होण्याचे मार्ग मोकळे होतील. गुंतवणुकीतून मिळणारा परतावा तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतो, त्यामुळे व्यवसायाला एक नवी दिशा मिळेल. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या काळात तुमची निर्णय क्षमता शिखरावर असेल. तुम्ही घेतलेल्या व्यावसायिक निर्णय भविष्यात तुमच्या करिअरला एका नवी उंची गाठून देतील. व्यवसायातील किंवा नोकरीतील स्पर्धक तुमच्या कल्पकतेसमोर नतमस्तक होतील. हा काळ तुमच्या मेहनतीचे नशिबाची जोड देणारा आहे, त्यामुळे आळस झटकून कामात पूर्ण झोकून द्या. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा, कारण तुमची हीच मेहनत तुम्हाला यशोशिखरावर नेऊन ठेवणार आहे. आणि या दिवसात घेतलेली एक छोटीशी रिस्क तुमच्या करिअरमध्ये एक मोठी क्रांती घडवू शकते. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात एक नवी पहाट घेऊन आला आहे. ज्या अविवाहित व्यक्ती अनेक दिवसापासून आपल्या जोडीदाराच्या शोधात होत्या किंवा ज्यांच्या लग्नात काही ना काही कारणामुळे अडथळे येत होते, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. लवकरच तुमच्या आयुष्यात एखाद्या विशेष व्यक्तीचे आगमन होऊ शकते किंवा तुमच्या लग्नाची बोलण्याची यशस्वीपणे मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. प्रेमासंबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ अतिशय रोमॅन्टिक आणि जवळीचा असेल, जिथे तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. वैवाहिक जोडप्यांसाठी हा काळ म्हणजे आपल्या नात्यामधील हनीमून पिरियड पुन्हा अनुभवण्यासारखा असेल. गेल्या काही काळात झालेल्या गैरसमजामुळे किंवा कामाच्या व्यापातून नात्यात जो दुरावा झाला होता, तो आता पूर्णपणे पुसला जाईल. एकमेकांवरील विश्वास दुग्नीगत होईल आणि तुमची भावनिक देवाणघेवाण अधिक घट्ट होईल. जोडीदाराकडून तुम्हाला एखादी सरप्राईज भेट किंवा आनंदाची बातमी मिळू शकते,
जी तुमच्या मनाला उभारी देईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी तुमच्या नात्याला पूर्ण पाठिंबा देतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि सुखाची अनुभवता मिळेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या आयुष्यातील ही 5वी घटना तुम्हाला एक भावनिक ध्येय देणारी ठरेल, जी दीर्घकाळ ठरणारी असेल. नात्यात असलेला तणाव, संशय किंवा विसंवाद विश्वास आता संपून तिथे प्रेमाचा आणि विश्वासाचा एक भक्कम पाया रचला जाईल. तुम्ही ज्या स्वप्नवत नात्याची कल्पना केली होती ते आता प्रत्यक्षात उतरणार तुम्हाला दिसेल. त्यामुळे या आनंदाच्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या आणि आपल्या जोडीदारासोबत गोड आठवणी तयार करा. तुमच्या आयुष्यातील हा भाग केवळ नात्यात गोडावा आणणारा नाही, तर तुम्हाला आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देईल. तर माझ्या प्रिय मेष राशीच्या जातकांनो, 10 ते 20 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक केवळ बदल घेऊन येणार नाही, तर तुमच्या मेहनतीला यशाची मोठी जोड देणार आहे. मी सांगितलेल्या या 5ही घटना तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहेत. फक्त तुमची देवाला असणारी श्रद्धा आणि तुमच्या कर्मावरचा विश्वास ढळू देऊ नका. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सुवर्ण संधीचे स्वागत करा आणि स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. आणि हो, या काळात सकारात्मक राहण्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. दर मंगळवारी आणि शनिवारी जवळच्या मारुती मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करा आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. हे छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नेतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे? ते खाली कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहून सांगा. कारण तुमचा सकारात्मक प्रतिसादच मला अशा महत्त्वपूर्ण आणि सत्याच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या माहितीसाठी प्रेरित करतो. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आनंदी राहा, सकारात्मक राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सत्य भविष्यवाणीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.